विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चर मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज चौकोन या धड्यामध्ये प्रश्न आज आपण या ठिकाणी घेत आहोत। तर सर्वप्रथम प्रश्न पाहूया। तर 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती जागेत 2 मीटर रुंदी असलेली आयताकृती फळी आकृती दाखवल्याप्रमाणे ठेवायची आहे। जास्तीत जास्त किती मीटर लांबीची फळी त्या जागेत ठेवता येईल। तर या ठिकाणी ही चौरसाची आकृती आहे आणि ह्या चौरसाकृती आकृतीत ही इथं फळी ठेवलेली आहे आणि या फळीची जी काही जास्तीत जास्त किती मीटर लांबीची फळी म्हणजेच या ठिकाणी ही लांबी जी आहे ती फळीची जास्तीत जास्त किती असू शकेल ही लांबी या ठिकाणी या फळीची लांबी काढत असताना आपल्याला एक पहिल्यांदा विचार करावा लागेल, तो म्हणजे या फळीची जी काही रुंदी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे। तर या फळीची रुंदी 2 मीटर अशी रुंदी दिलेली आहे, ठीक आहे। तर या फळीची रुंदी या ठिकाणी 2 मीटर वर्गमुळात 2 ही रुंदी या ठिकाणी दिलेली आहे। तर या रुंदी ही आता ह्याच्यामध्ये विचार करायला गेलो तर बघा या ठिकाणी हा आहे चौरस आणि या चौरसामध्ये इथं चौरसाचे प्रत्येक कोन काटकोन असतात। तर हे सर्व कोन काटकोन घेतले आणि या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये इथं एक छोटा त्रिकोण तयार होतो आणि या काटकोन त्रिकोणामध्ये याचा जे काही काटकोन करणाऱ्या जी समोरची जी बाजू आहे ती कर्ण या ठिकाणी वर्गमुळात 2 आहे। तर आपल्याला हा कर्ण वर्गमुळात 2 कसा येईल याचा आपल्याला जर काही विचार करायचा झाला तर आपण या ठिकाणी याला नाव दिले एक चौकोन ABCD आणि या छोट्या त्रिकोणाला एक नाव देतो या ठिकाणी, याचं नाव घेतो या ठिकाणी E आणि हा F। तर AE आणि AF हे किती असावं हे आपल्याला याचा थोडासा विचार करावा लागेल। तर समजा आपण या ठिकाणी AE आणि AF दोन्ही पण 1 असं घेतलं, हा 1 आणि हा 1। तर या ठिकाणी आपण पायथागोरस प्रमेय वापरून हा A आणि AF 1 घेतल्यानंतर ना कर्ण वर्गमुळात 2 मिळतो का ते पाहूया आणि मग आपण पुढली स्टेप करूया। तर पायथागोरस प्रमेयानुसार AFE चा वर्ग बरोबर AE चा वर्ग अधिक AF चा वर्ग। तर या ठिकाणी AE ची किंमत आहे 1 आणि AF ची किंमत आहे 1, या दोघांचे वर्ग। तर या ठिकाणी 1 चा वर्ग 1 येतो म्हणून या ठिकाणी 1 अधिक 1 बरोबर 2 हा आला FE चा वर्ग आणि FE जर घ्यायचं असेल तर या ठिकाणी FE बरोबर वर्गमुळात 2 म्हणजे या ठिकाणी आपण असं समजू शकतो की AE आणि AF हे या दोघांची जी काही व्हॅल्यू आहे ती 1 मीटर आहे असं आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो। तर आता हे झाल्यानंतर आता ह्या संपूर्ण चौकोनाची जी काही बाजू आहे ती दिलेली आहे 8 मीटर, ही 8 मीटर आहे। या 8 मीटर मधली ही 1 मीटर झालेली आहे, आता आपण एकच फाइंड केलेली आहे, ही 1 मीटर आहे। मग राहिलेली बाजू जी आहे ही आहे 7 मीटर, म्हणजे या ठिकाणी सर्व या ठिकाणी हे 1 मीटर होईल, हे 7 मीटर होईल। तर आता या ठिकाणी आपण दुसरा अजून एक या ठिकाणी काटकोन त्रिकोण तयार होतो, तो म्हणजे इथे एक नाव FG इथे नाव दिलं। तर EBG या काटकोन त्रिकोणाचा आधार घेऊन आपल्याला या ठिकाणी EG ची लांबी काढू शकतो आणि ह्या EG ची लांबी म्हणजेच त्या फळीची लांबी असणार आहे। या ठिकाणी आपण काटकोन त्रिकोण EBG चा विचार करूया, EBG। तर EBG मध्ये पायथागोरस प्रमेयानुसार EG चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BG चा वर्ग। या ठिकाणी EB ची लांबी आहे 7 चा वर्ग आणि BG ची लांबी सुद्धा आहे 7 चा वर्ग। 7 चा वर्ग 49 अधिक 49 बरोबर त्या ठिकाणी 49 अधिक 49 उत्तर मिळतं 98, म्हणजे हा आहे EG चा वर्ग। मग EG बरोबर जर शोधायचं झालं तर या ठिकाणी हे 98
वर्गमुळात 98 येईल आणि ह्याची फोड करत असताना इथं अशी संख्या घ्यायची असते वर्गमुळामध्ये याचं फोड करत असताना की एक संख्या वर्ग संख्या असावी व दुसरी संख्या मूळ संख्या असावी असे या 98 चे दोन गुणित घ्यायचे। तर या ठिकाणी 49 गुणिले 2 या पद्धतीने जर घेतलं तर आपल्याला ह्या 49 चं वर्गमूळ निघू शकतं, म्हणजे ते वर्गमूळाच्या बाहेर आल्यानंतर 7 होईल आणि वर्गमुळात 2 या पद्धतीनं हे EG ची लांबी येईल या ठिकाणी, म्हणजे EG बरोबर होईल 7 वर्गमुळात 2। तर ही स्टेप समजली का बघा बरं पुन्हा एकदा या ठिकाणी की ह्या 98 ची फोड आपण या प्रकारे केलेली आहे की एक संख्या वर्ग संख्या व दुसरी संख्या मूळ संख्या ही घेऊन याची फोड केलेली आहे आणि ह्या 49 ती वर्ग संख्या असल्यामुळे त्याचं वर्गमूळ घेतलं 7 आणि या ठिकाणी वर्गमुळात शिल्लक राहिलं 2, म्हणजे EG बरोबर मिळालं 7 वर्गमुळात 2 आणि ही जी काही लांबी आहे हीच लांबी या फळीची असणार आहे, म्हणजे जास्तीत जास्त या ठिकाणी 7 वर्गमुळात 2 लांबी असलेली फळी आपल्याला या जागेत ठेवता येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 3। दुसरे गणित आपण या ठिकाणी घेतोय विस्तार सूत्रे या धड्यामधील हे गणित आहे a + b + c बरोबर 3 a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग बरोबर 6 आणि 1/a अधिक 1/b अधिक 1/c बरोबर 1। तर a b c बरोबर टिंब टिंब टिंब। तर हे जे काही गणित आलेलं आहे ते गणित MTSE 2019 प्रश्न क्रमांक 185 हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे। तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग याचे एक्सपान्शन या ठिकाणी माहिती आहे। तर याचे एक्सपान्शन येतं a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac हे याचे एक्सपान्शन आहे। तर या ठिकाणी आपल्याला माहिती जी दिलेली आहे त्या प्रश्नामध्ये a अधिक b अधिक c बरोबर 3 दिलेला आहे। तर या ठिकाणी मी घेतोय की a अधिक c ची किंमत या ठिकाणी घेतोय a अधिक b अधिक c बरोबर 3 आहे, म्हणून इथे मी घेतोय 3 चा वर्ग बरोबर त्यानंतर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग याची किंमत या ठिकाणी 6 दिलेली आहे, म्हणून या ठिकाणी याची व्हॅल्यू घेतो 6 अधिक 2 या ठिकाणी हे बाकीचं 2ab अधिक 2bc अधिक 2ac। त्यानंतर या ठिकाणी 3 चा वर्ग सॉरी इथे या ठिकाणी घन झालेला आहे तो वर्ग घेणं गरजेचं आहे वर्ग। तर 3 चा वर्ग 9 बरोबर 6 अधिक या ठिकाणी हे 2 कॉमन घेतो प्रत्येकातून, प्रत्येकामध्ये 2 कॉमन आहे, तर 2 कंसात ab अधिक bc अधिक ac कंसाच्या बाहेर 2 घेतलेला आहे। आता ही व्हॅल्यू आल्याच्या नंतर आपल्याला अजून एक किंमत दिलेली आहे ती म्हणजे 1/a 1/a अधिक 1/b अधिक 1/c बरोबर 1 ही जी व्हॅल्यू दिलेली आहे या ठिकाणी सर्वप्रथम छेद समान करून घेऊया। तर छेद समान केल्यास या ठिकाणी याचा छेद a आहे, याच्या छेदात bc आणायचा आहे, म्हणजे याच्या अंशाला आणि छेदाला bc ने गुणावं लागेल। तर या ठिकाणी अंशाला bc ने गुणलं तरी bc छेद bc ना छेदाला पण गुणलं तर होईल abc अधिक या ठिकाणी छेदात b आहे a आणि c आणायचं आहे, म्हणून अंशाला आणि छेदाला ac ने गुणावं लागेल। तर या ठिकाणी 1 ने ac ला गुणलं तर उत्तर ac ची ac छेद abc अधिक या ठिकाणी छेदात c आहे, तर इथं छेद समान करायचा abc घ्यायचा आहे, तर अंशाला आणि छेदाला ab ने गुणावं लागेल, म्हणून या ठिकाणी ab छेद abc बरोबर या ठिकाणी 1 ही व्हॅल्यू घेतली। तर आता इथं नेक्स्ट स्टेज जे आहे त्यामध्ये BC बरोबर BC अधिक छेद समान झालाय त्यामुळे आपण या ठिकाणी अंशांची बेरीज करू शकतो,
म्हणून BC अधिक AC अधिक AB छेद ABC बरोबर 1. या ठिकाणी BC अधिक AC अधिक AB बरोबर हे छेदामध्ये ABC होतं म्हणजे भागाकारात होतं. बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवलं तर ते गुणाकारात जाईल म्हणजे 1 गुणिले ABC. 1 न कोणत्याही संख्येला गुणलं तर त्याचं उत्तर तीच संख्या येतं. म्हणून या ठिकाणी 1 गुणिले ABC बरोबर ABC आलं. त्यानंतर पुढची स्टेप या ठिकाणी आपल्याला किंमत मिळाली AB अधिक BC अधिक AC. हे जर काय सिक्वेन्सने घेतलं तर ह्या AB अधिक BC अधिक AC ची किंमत ABC मिळाली. मग त्या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू ठेवतो तर ते इक्वेशन इथे घेतो 9 बरोबर 6 अधिक 2 कंसात AB अधिक BC अधिक AC. हे इक्वेशन घेतलं तर ही जी व्हॅल्यू आहे हे टर्म मागे पुढे झालेले पण इथं काय हरकत नाही आपल्याला. इथे AB BC आणि AC हेच या ठिकाणी आहे. AB अधिक BC अधिक AC तर याची व्हॅल्यू ABC आहे ती या ठिकाणी घेतो 9 बरोबर 6 अधिक 2. या ठिकाणी याची व्हॅल्यू आहे ABC म्हणून 2 ABC घेतो. आणि या ठिकाणी 6 हे बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला घेत असताना इकडे वजा होईल 9 वजा 6 बरोबर 2 ABC. त्यानंतर 9 मधून 6 गेलं तर उत्तर येईल 3 बरोबर 2 ABC. आणि त्यानंतरची स्टेप हे 2 ह्या ABC ला गुणाकारात आहे तर इकडे बरोबर चिन्हाच्या इकडे आणलं तर ते भागाकारात येईल म्हणजे या ठिकाणी 3/2 बरोबर ABC. या ठिकाणी हे ABC ची व्हॅल्यू मिळाली 3/2. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला आहे. सर्व विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.